गाण्याची भक्ती आपण सुरुवात करू आणि सुरुवातीला आपण एक स्तोत्रसंहिता वाचन करणार आहोत। स्तोत्रसंहिता 19 अध्याय याचं आपण वाचन करू। तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये असाल तेव्हा तुम्ही स्तोत्रसंहिता 19 काढा आणि माझ्यासोबत तुम्ही त्याचं वाचन करू शकता। आपण एकत्र स्तोत्रसंहिता 19 या अध्यायाचं वाचन करू। आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते, दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते। वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो। त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात। सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे। शय्यागृहातून वारासारखा तो बाहेर पडतो। तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो। आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो। त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही। परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते। परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करतो। परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात। परमेश्वराची आज्ञा चूक आहे, ती नेत्रांना प्रकाश देते। परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे। परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व थैव न्याय आहेत। ते सोन्यापेक्षा 52 काशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत। ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत। शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते। स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर। तसेच धिटाईने केलेल्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर, त्याची सत्ता माझ्यावर न चालव, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापातकापासून अलिप्त राहील। हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो। परमेश्वर वाचलेले स्तोत्र आशीर्वादित करू। आणि इथं सांगत आहे की परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते पुनरुज्जीवन करते, मनाचे पुनरुज्जीवन करते। त्याचे निर्बंध विश्वसनीय आहेत, ते भोळ्यास समंजस करतात। हालेलुया। आणि परमेश्वराचे भय शुद्ध आहे। आपण नेहमी त्याचे नियम पाळावे, त्याचा विधी पाळावा आणि त्याचं भय राखावं, ही त्या परमेश्वराची इच्छा आहे। म्हणून यावेळी आजचा रविवारचा पाप संडे आहे आणि आजच्या दिवशी तुम्हा सर्वांना झाव्यांच्या रविवारच्या हार्दिक शुभेच्छा। आपण सर्वजण एकत्र म्हणू की दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो। हालेलुया। किती अद्भुत गोष्ट आहे की यरूशलेम मध्ये येशू जात असताना त्याचं स्वागत लोक करत आहेत। म्हणून आज आपण सर्वजण एकत्र येऊ आणि त्या देवाचं आपल्या जीवनामध्ये स्वागत करू। आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आपण उल्हास करू, आनंद करू आणि त्या देवाचं गौरव करू। हालेलुया। यावेळी आपण काही गीत गाऊ, त्या देवाचा आपण आभार मानू, त्या देवाचं गुणगान करू। थँक्यू लॉर्ड। परमेश्वरा स्तवा निरंतर, परमेश्वराला स्तवा, हे उपासना संगीत मधलं गीत गाऊ आणि ते गीत गाऊन त्या देवाची आपण आराधना करू। परमेश्वराला स्तवा निरंतर, परमेश्वराला स्तवा, परमेश्वराला स्तवा निरंतर, परमेश्वराला स्तवा। नित्यतयाच्या पवित्र स्थानी, नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, जाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेश्वराला
वर्णा त्याचे प्रताप महती, गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. कर्णावेना सतार घेऊन, कर्णावेना सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. वाजवूनी या मृदुंग करुणी, वाजवूनी या मृदुंग करुणी, नर्तन त्याला स्तवा, नर्तन त्याला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. तत्र यत्र वाद्याच्या नादे, तत्र यत्र वाद्याच्या नादे, विश्वपतीला स्तवा, विश्वपतीला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. प्राणी मात्र हो स्तवा परेशा, प्राणी मात्र हो स्तवा परेशा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. मंजुध्वनीच्या उच्च ध्वनीच्या, मंजुध्वनीच्या उच्च ध्वनीच्या, चांदावर त्या स्तवा, चांदावर त्या स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा. हालेलुया. आणि त्या देवाची आराधना करणं किती सुंदर आहे प्रियाने. हालेलुया. आणि आपण जेव्हा पूर्ण अंतःकरणाने त्या देवाची आराधना करतो तेव्हा तो परमेश्वर स्वर्ग सोडतो आणि तो आपल्या भक्तीमध्ये उपस्थित राहतो. हालेलुया. म्हणून आणखी काही गीत गाऊन त्या देवाची आपण आराधना करू. आपल्या सर्वांचं परिचयाचं गीत आहे तेरा प्यार है महान. त्या परमेश्वराचं प्रेम महान आहे, अगाप्य आहे. म्हणून तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने
डाले मुझ में जान. आपण मृत झालेलो होतो आत्म्यामध्ये आणि येशूचा आपण स्वीकार केला, येशूवरती विश्वास ठेवला, आपला आत्मा पुनर्जीवित झाला आणि त्या जिवंत देवाला आपण ओळखू लागलो. हालेलुया. म्हणून ती गीत गाऊ, उल्हास करू, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण टाळे वाजवू आणि मोठ्या आवाजामध्ये गीत गाऊ त्या देवाची आराधना करू. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा था फूल से ताकि आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा था फूल से ताकि आए हरियाली. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, शाफिया मुझको दी है जिंदगी. आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है जिंदा शाफिया मुझको दी है जिंदगी. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. के लिए है जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा था फूल से ताकि आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा था फूल से ताकि आए हरियाली. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. तेरा प्यार महान, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया, जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया. नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे. नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे. हालेलुया, 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 हालेलुया,
लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। आगे ऊपर तो लगाओ, यीशु का प्रेम तुम पाओ रे। आगे ऊपर तो लगाओ, यीशु का प्रेम तुम पाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। अरे लगाओ अरे गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। अरे लगाओ अरे गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। जीवन से बुझाओ राही, यीशु के पास तुम आओ रे। जीवन में बुझाओ राही, यीशु के पास तुम आओ रे। गंदगी अब तुम छोड़ो, जिंदगी में अब खुशी जोड़ो रे। गंदगी अब तुम छोड़ो, जिंदगी में अब खुशी जोड़ो रे। हालेलुया 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 हालेलुया। अरे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। अरे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। अरे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। अरे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। आपण सर्वजण आज नारे लावायचे आहे आणि त्या देवाला गौरव द्यायचा। जेव्हा येशू यरूशलेममध्ये प्रवेश करत होता, तेव्हा सर्व लोक त्याच्या समोर झावळ्या टाकत होते, आपले कपडे टाकत होते आणि ते येशूचं स्वागत करत होते। हालेलुया। म्हणून ही वेळ आहे की त्या देवाचं, त्या येशूचं आपल्या जीवनामध्ये स्वागत करण्याचं। हालेलुया। यावेळी आपण काही वेळ त्या देवाची आराधना करू। आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आपण आपले डोळे बंद करू आणि आपण पूर्ण अंतःकरणानं त्या देवाच्या आराधनेमध्ये जाऊ प्रिय। कारण आपला परमेश्वर हा अद्भुत असा परमेश्वर आहे। म्हणून यावेळी पूर्ण अंतःकरणानं एक गीत गाऊ की चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं। हे गीत गाऊ आणि ते गीत गाऊन त्या देवाची आराधना करू। ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आपण आपले डोळे बंद करू, आपलं समर्पण त्या परमेश्वराला करू प्रिया। थँक्यू जीसस। आणि त्या देवाला सांगू की देवा, मी तुझ्या चरणाजवळ येत आहे। हे परमेश्वर, मी तुझ्या सानिध्यामध्ये येत आहे। थँक्यू जीसस। चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं। चरणों में तेरे हम आते हैं, सारा आदर तुझको देते हैं। शीश हम झुका
है खुदा, इस कारण ही करते सजदा हमको यकीन है। तू है खुदा, इस कारण ही करते सजदा शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया हालेलुया आमीन। हालेलुया हालेलुया प्रभुदेवा आम्ही आज सकाळच्या वेळी आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत आणि प्रभुदेवा आम्ही तुझी आराधना करतो। प्रभुदेवा आम्ही आमच्या माना लावतो आणि परमेश्वरा तुझी आराधना तुझी स्तुती आम्ही करतो। परमेश्वरा ही स्तुती मान्य कर, कारण परमेश्वरा आम्हाला माहित आहे की तू एकच परमेश्वर आहेस। ओ प्रभुदेवा तू राजांचा राजा आणि तू प्रभूंचा प्रभू आहेस। प्रभुदेवा 2021 वर्ष अगोदर प्रभुदेवा तू या जगामध्ये आला आणि प्रभुदेवा तुझी इच्छा आहे की तू आमच्या जीवनामध्ये वस्ती करावी। ओ धन्यवाद देतो प्रभुदेवा, आम्ही आमच्या जीवनामध्ये तुला बोलावतो। प्रभुदेवा तू आमच्या सोबत वस्ती कर, तू आम्हाला आशीर्वादित कर। प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर। थँक यू लॉर्ड। ओ हालेलुया लॉर्ड। हमको यकीन तू है खुदा, इस कारण ही करते सजदा हमको यकीन है। तू है खुदा, इस कारण ही करते सजदा शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। हालेलुया हालेलुया आमीन। हालेलुया हालेलुया प्रभुदेवा तूच एक महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस। प्रभुदेवा तू आमचा खुदा आहेस। प्रभुदेवा तू आमचा बाप, तू आमचा परमेश्वर आहेस। प्रभुदेवा आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवत आहोत। प्रभुदेवा आम्ही आमच्या माना लावून आम्ही प्रभुदेवा तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो। प्रभुदेवा तू आमच्या जीवनामध्ये ये। प्रभुदेवा तू आमच्या जीवनामध्ये वस्ती कर आणि तू आमच्या सोबत राहा, जेणेकरून आमच्या जीवनामध्ये आम्ही दिसू नये तर परमेश्वरा ख्रिस्त इतर लोकांना दिसू दे परमेश्वरा। हो थँक यू लॉर्ड। धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो। प्रभुदेवा आजच्या सकाळच्या वेळी प्रभुदेवा या भक्तीमध्ये तू उपस्थित होता त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। प्रभुदेवा तू नेहमी आमच्या सोबत आहेस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करतो। प्रभुदेवा
आजचे दिवसभराची प्रभुदेवा भक्ती आराधना आम्ही तुमच्या महानात देत आहे. येणारं वचन आम्ही तुमच्या महानात देत आहे. त्या वचनाद्वारे परमेश्वरा तू लोकांची भेट घे, लोकांच्या अंतःकरणाशी बोल परमेश्वरा, आणि प्रत्येकाचं जीवन बदलून जाऊ दे परमेश्वरा. प्रभुदेवा इथून पुढची होणारी सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या महानात देत आहे. प्रभुदेवा इथून पुढच्या भक्तीमध्ये सुद्धा तुझं सानिध्य असू दे. तू प्रत्येकाला स्पर्श कर, तू प्रत्येकाला आशीर्वादित कर, आणि तू प्रत्येकाद्वारे तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो. सर्व मान आदर गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशू नामात करतो म्हणा एका पित्या. आमेन. हालेलुया. सर्वांचं आजच्या भक्तीमध्ये स्वागत आहे. परमेश्वर तुम्हा सर्वांना या आराधनेद्वारे नक्कीच आशीर्वादित केलं असणार. आणि इथून पुढं आपण पुढच्या भक्तीमध्ये आपण जाणार आहोत. त्याच्याबद्दल आपण प्रार्थना करू. सुरुवातीला जे ऑनलाईन जुडलेले आहेत त्या सर्वांच्यासाठी मी प्रार्थना करू इच्छित आहे. आणि या आमच्या सेवेसाठी सुद्धा तुम्ही सर्वजण प्रार्थनेमध्ये राहा. देवानं आमची सेवा आशीर्वादित करावी, आम्हाला सुद्धा देवानं सहाय्य करावं, देवाच्या सामर्थ्यानं अभिषेकानं वाढवावं, यासाठी तुम्ही सुद्धा आमच्यासाठी प्रार्थना करा. आपण 2 मिनिटं प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजचा दिवस परमेश्वरा तुम्ही आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करा. प्रभुदेवा जे ऑनलाईन त्यांना ऐकत आहेत प्रभुदेवा त्या प्रत्येकाला आम्ही तुमच्या मानात देत आहे. आणि प्रभुदेवा इथून नंतर सुद्धा जे लोक ऐकतील त्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करत आहे. प्रत्येकाला प्रभुदेवा तुम्ही आशीर्वादित करा. आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाची भेट घे आणि तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन. आमेन. हालेलुया. आता आपण देवाच्या वचनामधून थोडस पाहणार आहोत. आणि आज आपल्या सर्वांना माहित आहे की आज पाम संडे आहे, जावळ्यांचा रविवार आहे. तर सर्वांना जावळ्यांच्या रविवारच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण सर्वजण एकत्र म्हणून दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. हालेलुया. दाविदाच्या पुत्राला होसाना आणि परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे की तो परमेश्वर तो आपल्या जीवनामध्ये त्या यरूशलेममध्ये प्रवेश करत होता. ते प्रतीक आहे की तो येशू आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी इच्छुक आहे. परंतु आज आपण आपल्या जीवनामध्ये त्याला घेतलेलं आहे सर्वांनी, परंतु आपल्या जीवनामध्ये त्याला कोणतं स्थान आपण दिलेलं आहे याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आज पाम संडे आहे, हा ख्रिस्ती लोकांचा सण आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा सण साजरा केला जातो. आणि याला पॅशन संडे सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याचप्रमाणे पवित्र आठवड्यामधील हा पहिला दिवस आहे. ज्याप्रमाणे ईस्टर जेव्हा पुनरुत्थानचा रविवारचा जो दिवस असतो त्याच्या अगोदरचा रविवार हा झावळ्यांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि झावळ्यांचा सण याचा अर्थ की येशू यरूशलेम मध्ये प्रवेश करत होता, परंतु यरूशलेम मधली परिस्थिती खूप भयानक होती, खूप विचित्र परिस्थिती होती. कारण ते लोक देवाचं ऐकत नव्हते आणि अशा प्रकारचं त्यांना स्वतःला पटेल त्याप्रमाणे त्यांनी नियम लावून त्याप्रमाणे ते वागत होते. आणि ही जेव्हा परिस्थिती येशूनं पाहिली तेव्हा येशू रडला, येशूनं आक्रोश केला. आणि ते यरूशलेम मध्ये जेव्हा तो प्रवेश करत होता तेव्हा लोक काय करत होते, अशाच प्रकारच्या झावळ्या त्याच्या समोर टाकत होते, अंगावरचे कपडे काढून त्याच्या समोर टाकत होते. आणि येशूनं गाढवावरती एका शिंगरूवरती त्यानं त्या यरूशलेम मध्ये प्रवेश केला. आणि हा जो दिवस आहे हा दिवस त्या निमित्तानं साजरा केला जातो प्रियानं. म्हणून आज आपण त्या वचनाद्वारे त्या परिच्छेदाद्वारे परमेश्वर आपल्याशी काय बोलू इच्छित आहे ते आपण आज पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण लूक याचं पुस्तक काढणार आहोत. लूक शुभवर्तमान याचा 19 अध्याय आणि 28 ते 40 वचन. लूक याचा अध्याय 19 आणि 28 पासून ते 40 वचन. त्यानंतर पुढचा सुद्धा काही भाग आपण आजच्या वचनासाठी घेणार आहोत. आणि जर तुम्ही हा चारही गॉस्पेल मध्ये याचा वृत्तांत आपल्याला पाहायला मिळतो. मत्ती 21 अध्याय 1 ते 11 मध्ये हा वृत्तांत आहे. मार्क याचा 11 अध्याय 1 ते 11 या वचनामध्ये याचा वृत्तांत आहे. आणि लूक शुभवर्तमानातून आपण पाहणारच आहोत. आणि योहान याचा 12 अध्याय आणि 12 ते 19 या पॅरेग्राफ मध्ये या यरूशलेम मध्ये येशूनं प्रवेश केलेल्याचा वृत्तांत आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यामध्ये जेव्हा येशू त्या यरूशलेम मध्ये प्रवेश करण्याच्या बद्दल
एक भविष्यवाणी सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते प्रियानो. कारण नवीन करारामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींच्या बद्दल जुन्या करारामध्ये जे संदेश होते देवाचे महान सेवक त्यांनी भविष्यवाणी केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जर जकर्या हा एक संदेष्टा होता, तो भविष्यवक्ता होता आणि जकर्यानं सुद्धा या घटनेच्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये भविष्यवाणी केलेली आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही जर जकर्या याचा 9वा अध्याय आणि 9वं वचन वाचलं की सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेमे गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे की येशू त्या यरूशलेम मध्ये गाढवीवरती, गाढवीच्या पिलावरती, शिंगरावरती तो बसून यरूशलेम मध्ये जाणार आहे. हे खूप वर्ष अगोदर जकर्या संदेशानं सांगितलेलं होतं. आणि ती भविष्यवाणी येशू या जगामध्ये आल्यानंतर त्याने जेव्हा सेवेला सुरुवात केली आणि शेवटच्या आठवड्यामध्ये, त्याच्या मरणाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यानं त्या यरूशलेम मध्ये प्रवेश केला. जी भविष्यवाणी जकर्या संदेशानं सांगितली होती ती त्यावेळी आपल्याला पूर्ण झालेली पाहायला मिळत आहे. आणि या दाखला आपण वाचन करणार आहोत आणि त्याद्वारे परमेश्वर आज आपल्याला काय बोलू इच्छित आहे त्याचं आपण परीक्षण करणार आहोत. आणि हे मी तुम्हा सर्वांसाठी तो दाखला वाचतो. यामध्ये आपण लूक याचा 19 अध्याय आणि 28 ते 40 वचन या गोष्टी सांगून तो वर यरूशलेमकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की त्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेथानी या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यापैकी दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारलेच तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तेव्हा त्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडत असता त्याचे धनी त्याला म्हणाले, शिंगरू का सोडता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्याने ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे या शिंगरावरती घालून त्यावर येशूला बसवले. आणि जसजसा तो पुढे चालला तसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले. तो जैतुनाच्या डोंगराच्या उत्तरणेवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणाले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि वृद्धलोके गौरव. तेव्हा लोक समुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटावा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. तर अशा प्रकारचा हा शास्त्रभाग आहे. आणि या शास्त्रभागामधून आपण जेव्हा विचार करत असताना इथं 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. आणि जकर्या संदेशानं भविष्यवाणी केली होती की येशू यरूशलेममध्ये जेव्हा प्रवेश करेल तेव्हा तो एका शिंगरूवरती, एका गाढवीच्या पिलावरती बसून तो प्रवेश करेल. आणि या भविष्यवाणीच्या अनुसरून येशूनं त्याच्या शिष्यांना आज्ञा सांगितली की समोरच्या गावात जा आणि तिथे एक शिंगरू दिसेल, ते काय करा, तुम्ही सोडून आणा. आणि त्या मालकानं जर तुम्हाला विचारलं की तुम्ही माझं शिंगरू का सोडून नेत आहात, तेव्हा त्याला सांगा की प्रभूला याची गरज आहे. आणि इथं सांगत आहे की ते पुढे जर वाचलं की त्याच्या शिष्यांनी काय केलं की येशूचं ऐकलं आणि त्याप्रमाणे ते त्या गावामध्ये गेले आणि तेथील शिंगरू ते घेऊन आले प्रियानो. म्हणून आज पहिला मुद्दा हा आहे की या पाम संडेच्या निमित्ताने की पहिली गोष्ट की आपण देवाचा शब्द कशा प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असतो प्रियानो. आपण त्या देवाच्या शब्दाला आपण मान आणि सन्मान देणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे इथं सांगितलं की त्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही समोरच्या गावात जा, तिथं शिंगरू दिसेल, ते शिंगरू सोडून आणा. शिष्यांना फक्त आज्ञा सांगितली आणि ते शिष्य त्या गावामध्ये गेले आणि त्यांनी ते शिंगरू सोडून आणलं प्रियानो. त्यांनी विचार केला नाही की येशू या यरूशलेमात जात असताना
तो त्याला शिंगरूची कशासाठी गरज आहे किंवा कशाला पाहिजे, तो चालत जाऊ शकतो, परंतु येशूच्या शब्दाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी मान दिला आणि येशूचं ऐकलं आणि येशूच्या शब्दाला मान देऊन येशूच्या शब्दाप्रमाणे त्या शिष्यांनी केलं आणि ते शिंगरू घेऊन आले प्रियानो. त्याचप्रमाणे आज परमेश्वर आपल्या सर्वांना सांगू इच्छित आहे, या झावळ्यांच्या रवार आपण जेव्हा साजरा करत असतो तेव्हा देवाच्या शब्दाला, देवाच्या आज्ञेला आपण किती मान आणि सन्मान देतो याचं आपण सर्वांनी परीक्षण करायचं आहे प्रियानो. कारण देवाला आज्ञा पालन करणारे लोक आवडतात. फक्त चर्चला जाणारे किंवा प्रार्थना भक्तीमध्ये सहभागी होणारे त्याच्यापेक्षा पलीकडं जे प्रार्थनेमध्ये सहभागी होतात आणि त्याचप्रमाणे देवाच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगतात, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतात, ते लोक परमेश्वराला खूप आवडतात. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये देवाचं आज्ञापालन आपण कशा प्रकारे करत आहोत, देवाच्या शब्दाचा मान कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण राखत आहोत, त्या देवाला मान सन्मान कशा प्रकारे आपण देत आहोत याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून पहिला मुद्दा की येशूने सांगितलं की त्या गावामध्ये जा आणि तेथील शिंगरू घेऊन या. त्या शिष्याने गपगुमान ऐकलं आणि त्याप्रमाणे ते गावात गेले आणि घेऊन आले. त्याप्रमाणे परमेश्वर कधी कधी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगत आहे त्या गोष्टी आपण प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो का? ज्याप्रमाणे मोशेच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की मोशेला देवानं निवडलं आणि त्याला सांगितलं की ते इस्रायल लोकांना त्या फारो राजाच्या तावडीमधून सोडवून आण. तेव्हा मोशेनं 17 प्रश्न विचारले की मी बोबडा आहे, मला बोलता येत नाही, ते इस्रायल लोक तुझ्यावर ते विश्वास ठेवतील काय, हे सर्व चमत्कार आहेत त्याच्यावर ते विश्वास ठेवतील काय, अशा प्रकारचे प्रश्न विचारले. परंतु शेवटी परमेश्वराची योजना मोशेद्वारे पूर्ण झाली प्रियानो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वराचा शब्द किती प्रमाणामध्ये, कशा स्वरूपामध्ये आपण ऐकत आहोत. काही वेळेला आपली मनस्थिती अशी बनलेली असते की परमेश्वर जे सांगत आहे ते आपण कॅज्युअली, आपण गांभीर्याने आपण घेत नाही प्रियानो. परमेश्वराने एखादी गोष्ट सांगितली करायला, पवित्र आत्मा आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. पवित्र आत्मा काही गोष्टी आपल्याला प्रेरणा देत असतो आणि पवित्र आत्मा प्रेरणा देत असताना ते यासाठी तो देत असतो की आपण त्याच्याप्रमाणे वागावं, त्याच्याप्रमाणे कृती करावी. म्हणून इथं सांगत आहे की येशूनं जे सांगितलं ते शिष्याने केलं आणि त्या शेंगरूला तिथून सोडून ते घेऊन आले येशूसाठी प्रियानो. म्हणून पहिला मुद्दा की आज आपल्या जीवनामध्ये देवाच्या शब्दाला, देवाच्या वाणीला किंवा देवाच्या आज्ञेला आपण कशा प्रकारे प्रतिसाद देणारे लोक बनलेलो आहोत याचं आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे प्रियानो. काही वेळेला आपल्याला स्तुती करायला आवडतं, आपल्याला वचन वाचायला आवडतं, परंतु जर परमेश्वर एखादी गोष्ट आपल्याला करायला सांगतो तेव्हा ते आपल्या सर्वांना खूप जड जातं प्रियानो. म्हणून या जावळ्यांच्या रविवारी परमेश्वराच्या वचनामधून उत्तेजन देत असताना प्रियानो तुम्हाला सांगू इच्छितो आहे की नेहमी देवाच्या आज्ञेचा मान सन्मान करा प्रियानो. नेहमी देवाच्या वाणीकडे लक्ष द्या. देव ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे, मग त्या दृष्टांत रूपामध्ये असू देत किंवा वाणीच्या द्वारे असू देत किंवा स्वप्नाच्या द्वारे असू दे किंवा देवाच्या वचनाद्वारे असू दे, परंतु त्या देवाच्या वचनाला आपण नेहमी मान सन्मान देणं आणि त्या वचनाप्रमाणे कृती करणारे आपल्याला व्हायचं आहे. कारण शेवटच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की प्रभूचे म्हणणारे पुष्कळ या जगामध्ये आहेत, परंतु जो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कृती करतो, वचनाप्रमाणे वागतो, त्यालाच सार्वकालिक जीवन मिळणार आहे. आपला हा गैरसमज असेल की मी चर्चला जात आहे, मी विश्वास ठेवत आहे, मी प्रार्थना करत आहे, तेव्हा मला स्वर्गामध्ये जागा मिळेल की मला सार्वकालिक जीवन मिळेल, परंतु ह्या भ्रमामध्ये राहू नका प्रियानो. आपल्याला स्तुती करायला पाहिजे, आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे, परंतु त्याचप्रमाणे देव जे आपल्याला सांगत आहे त्याप्रमाणे जोपर्यंत आपण कृती करणार नाही तोपर्यंत आपला प्रवेश त्या स्वर्गामध्ये होणार नाही. म्हणून पहिली गोष्ट या झावळ्यांच्या रविवारच्या दिवशी की आपण देवाच्या आज्ञेकडे कशा प्रकारे आपण लक्ष देत आहोत का, आपण देवाच्या आज्ञेकडे आपण काना डोळा करणारे लोक आहोत का. देव एखादी गोष्ट सांगत असेल तर आपण न ऐकल्यासारखं आपण करणारे लोक बनलेलो आहोत का, हे आपण सर्वांनी परीक्षण करण्याची गरज आहे प्रियानो. म्हणून योहान याचा 10वा अध्याय सांगत आहे, 10वा अध्याय आणि 27 वचन की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती
माझ्या मागे येतात. हालेलुया. किती सुंदर वचन आहे की माझी मेंढरं, परमेश्वर येशू सांगत आहे की माझी मेंढरं, माझे निवडलेले लोक माझी वाणी ऐकतात. हालेलुया. याचा अर्थ की परमेश्वराचे निवडलेले लोक, आपण सर्वजण त्या देवाचे मेंढर आहोत आणि जर आपण त्या देवाचे मेंढर आहोत तर आपण ऐकणारे बनायला पाहिजे. हालेलुया. आपण त्याची वाणी, जी मेंढर आहेत, खरी मेंढर आहेत, ती देवाची वाणी ऐकतात आणि त्या वाणीप्रमाणे ती वागतात. प्रियानं पुढे सांगत आहे की मी त्यांना ओळखतो. परमेश्वर आपल्याला ओळखतो. जे लोक त्याची वाणी ऐकतात, जे लोक त्याचा आज्ञापालन करतात, जे लोक त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगतात, त्यांना परमेश्वर ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. आणि जी परमेश्वराला ओळखतात, जी परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष लावतात, जी परमेश्वराच्या आज्ञेचा मान सन्मान करतात, त्यांच्याबद्दल सांगत आहे की ती माझ्या मागे येतात. आणि जे परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष लावतात ते नेहमी परमेश्वराच्या पाठीमागे जाणारे लोक आहेत. आणि त्यानंतर अनुवाद, याचा 13वा अध्याय आणि 4थं वचन सांगत आहे की तुम्ही आपला परमेश्वर ह्याला अनुसरावे, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्याला चिकटून राहावे. आणि किती सुंदर वचन सांगत आहे की अनुवाद 13वा आणि 4थं वचन की नेहमी परमेश्वराचं भय धरा, नेहमी त्याचं आज्ञा पाळा, त्याची वाणी ऐकावी. आज आपण त्या परमेश्वराची वाणी ऐकणारे लोक होणं गरजेचं आहे. या काळामध्ये आपण काय करतो की आपण फक्त प्रार्थना करत असतो की देवा मला हे दे, देवा माझ्या जीवनामध्ये ह्या अडचणी आहेत, समस्या आहेत, हे सर्व आपण आपल्या जीवनामधले चालणाऱ्या सर्व गोष्टी आपण देवाला सांगत असतो. सांगणं हे चुकीचं नाही, परंतु जेव्हा आपण काहीतरी देवाला सांगत असतो तेव्हा तो देव सुद्धा आपल्याला काहीतरी सांगू इच्छितो, परंतु आपल्याला ते देव जे सांगणार आहे ते ऐकण्याची मानसिकता आपली होणं गरजेचं आहे. प्रियानो, काही वेळा आपण फक्त प्रार्थना करतो, आपण बडबड करतो, त्या देवाला आपल्या अडचणी सांगतो, परंतु त्याच्यानंतर देवाची इच्छा काय आहे किंवा देव आपल्याकडून काय अपेक्षा करत आहे हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का? म्हणून पहिला मुद्दा, या जावयांच्या रवाच्या दिवशी आपण जर ते येशूचं आपल्या जीवनामध्ये आमंत्रण केलेलं आहे, येशूला आपल्या जीवनामध्ये घेतलेलं आहे, तर त्याच्या वाणीकडे लक्ष द्या प्रियानो, त्याच्या शब्दाकडे कान द्या, त्याच्या आज्ञा काटेकोरपणे पाळा, तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादित करेल प्रियानो आणि देव तुमच्या बरोबर वस्ती करेल. म्हणून पहिला मुद्दा की देवाच्या वाणीकडे, देवाच्या शब्दाकडे लक्ष देणं आहे प्रियानो. ज्याप्रमाणे येशूच्या शिष्यांनी त्याचा शब्द ऐकला, येशूने सांगितलं की ते तो शिंगरू घेऊन या, ते गेले आणि ते शिंगरू घेऊन आले. त्याप्रमाणे आपला स्वभाव पाहिजे प्रियानो. येशूने काही करायला सांगितलं की जा वोट आणि प्रार्थना कर, आपण उठून प्रार्थना करणारे लोक बनायला पाहिजे. येशूने सांगितले की जा, त्या व्यक्तीला गरज आहे, त्या व्यक्तीला आर्थिक गरज आहे, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला मदत कर, आपण उठून त्या व्यक्तीला मदत करायला पाहिजे. हे आहे खरं जीवन प्रियानो. म्हणून इथं सांगत आहे की त्या शिष्यानं ऐकलं, शिंगरू घेऊन आले, त्या प्रकारचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. येशू जे काही सांगू दे, येशूला काही सांगितलं तरी आपले ऐकण्याची मनस्थिती पाहिजे. हालेलुया. ज्याप्रमाणे येशूचा पहिला चमत्कार काना या ठिकाणी झाला आणि काना या ठिकाणी येशूने चमत्कार केला. तिथले नोकर होते, द्राक्षारस संपला होता आणि येशू त्यांना सांगत आहे की ते जे काय दगडी रांजण आहेत ते पाण्यानं भरा. हालेलुया. आपण जर त्या ठिकाणी असतो तर आपण काय केलं असतं की आपल्याला बोर झाला असता, आपण विचार केला असता की तर द्राक्षारस पाहिजे आणि येशू आम्हाला पाणी भरायला कशासाठी सांगत आहे. परंतु त्या दासांनी कशाच प्रकारचे कुरकुर केले नाही. त्या दासांनी, त्या नोकरांनी येशू जे सांगत आहे त्याप्रमाणे त्याने ऐकलं प्रियानो आणि त्याचा परिणाम झाला की त्या पाण्याचा द्राक्षारस बनला. हालेलुया. आज देव तुम्हा सर्वांना देवाच्या वचनामधून उत्तेजन देऊ इच्छित आहे की जेव्हा देवाच्या शब्दाकडे तुम्ही लक्ष द्या, देवानं जे काही सांगितलेल्या आज्ञा तुम्हाला, त्या आज्ञा जेव्हा काटेकोरपणे पाळाल तेव्हा देव तुमच्या जीवनामध्ये पाण्याचा द्राक्षारस केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आपण फक्त त्याची वाणी ऐकायला पाहिजे, त्याच्या आज्ञा काटेकोरपणे ऐकणारे आणि त्याप्रमाणे कृती करणारे आपल्या सर्वांना बनायचं आहे. हालेलुया. त्यानंतर दुसरा मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. त्यानंतर पुढे
जेव्हा 34 वचन सांगत आहे की लूक्याचा 19 आणि 34, तेव्हा ते म्हणाले प्रभूला याची गरज आहे. आणि येशूने सांगितलं होतं की त्या गावामध्ये जा, शेंगरू दिसेल, त्या शेंगरावरती कोणीही बसलेलं नसणार आणि ते पिल्लू असेल आणि त्याला काय करा, घेऊन या तुम्ही. आणि तिथे सांगितलं की त्या जर मालकानं तुम्हाला विचारलं की हे कशासाठी तुम्ही सोडून येत आहात, तेव्हा प्रभूनं सांगितलं की प्रभूला याची गरज आहे. हालेलुया. प्रभूला हे शेंगरू पाहिजे आहे. तेव्हा असं जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तो मनुष्य तुम्हाला काहीच बोलणार नाही. आपण त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या ठिकाणी जर असतो आणि जर आपलं शेंगरू दाराच्या समोरून जर त्यानं काढून नेलं असतं तर आपण ते नेऊ दिलं असतं का? शेंगरूची किंमत त्या काळामध्ये शेंगरू जास्त प्रमाणामध्ये वापरायचे. आता पण गाढव वापरत नाहीत लोक, परंतु त्या काळामध्ये ओझी वाहून नेण्यासाठी किंवा दळणवळणाच्या साधनासाठी गाढव हे महत्वाचं असायचे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये गाढव असायचे प्रियानं, आणि त्यावेळी त्यांची किंमत सुद्धा खूप होती. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्या शेंगरूला येशूसाठी देत आहे प्रियानं. म्हणून ज्याप्रमाणे तिथं येशूनं शब्द सांगितले की प्रभूला याची गरज आहे. आज आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची प्रभूला गरज आहे हे आपण ओळखायला पाहिजे प्रियानो. देवानं सर्व काही निर्माण केलं, आकाश पृथ्वी सर्व काही निर्माण केलेलं आहे. देवाला कोणत्याच गोष्टीची गरज नाही, परंतु काही वेळा देव आपल्या जीवनाकडून आपण काहीतरी प्रभूसाठी करावं ही अपेक्षा तो ठेवतो प्रियानो. आपण फक्त विश्वास ठेवावा, प्रार्थना करावा, चर्चला जावं, एवढ्या पुरतच आपलं आयुष्य मर्यादित असावं असं नाही, तर आपण वेगळं काहीतरी प्रभूच्या सेवेसाठी, प्रभूच्या कार्यासाठी करावं ही तो अपेक्षा करत आहे. म्हणून तर सांगत आहे की जेव्हा त्या मालकाने विचारेल तुम्हाला तेव्हा त्याला सांगा की प्रभूला याची गरज आहे. आज आपल्या जीवनामध्ये विचार करणं गरजेचं आहे की माझ्या जीवनामधून कोणत्या गोष्टीची प्रभूला गरज आहे ते आपण ओळखायला पाहिजे प्रियानो. प्रभू कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत आहे माझ्या जीवनाकडून. आज आपण ज्याप्रमाणे विश्वासामध्ये आलेलो आहोत, एक अपघात झाला आणि आपण येशूवरती विश्वास ठेवायला लागलो, असं झालेलं नाही. कारण आपण जेव्हा गर्भाशयाच्या मध्ये पोटामध्ये होतो तेव्हा परमेश्वरानं तुमची आणि माझी निवड केलेली आहे आणि देवानं आपली निवड केलेली आहे. या जगामधून आपल्याला निवडलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. तेव्हा एका विशिष्ट उद्देशासाठी परमेश्वरानं आपल्याला निवडलेला आहे. तेव्हा तो उद्देश आपल्या जीवनामध्ये देवाचा काय उद्देश आहे, देवानं मला कशासाठी निवडलेला आहे, देवाची योजना माझ्या जीवनामध्ये काय आहे हे आपण सर्वांनी जाणून घेणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे त्या शिंगरू बद्दल त्या मालकाला सांगितलं की प्रभूला या शिंगरूची गरज आहे, त्याप्रमाणे परमेश्वर आज तुम्हाला सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की त्या गोष्टीची प्रभूला गरज आहे, की ती गोष्ट तुम्ही प्रभूला समर्पण करावी, ती गोष्ट तुम्ही प्रभूला द्यावी. हे आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे प्रियानो. परमेश्वर काय अपेक्षा करत आहे आपल्याकडून त्याचा आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण ज्या मोठ्या आज्ञांच्या बद्दल आपण पाहतो, ज्याप्रमाणे मत्ती याचा 20वा अध्याय आणि 34 आणि 34 ते 40 वचनामध्ये आपण जेव्हा पाहतो तर त्या पॅराग्राफ मध्ये 2 देवाच्या महान आज्ञा दिलेल्या आहेत. त्या 2 आज्ञामध्ये परमेश्वर सांगत आहे की पहिली गोष्ट की पूर्ण अंतःकरणानं, पूर्ण जीवानं, पूर्ण मनानं तू परमेश्वरावरती प्रेम करायचा, आणि दुसरी गोष्ट की जशी स्वतःवर तशी तू आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम कर. या देवाच्या 2 आज्ञा परमेश्वरानं आपल्याला पाळण्यासाठी दिलेल्या आहेत. त्याचं आपण पालन करावं किंवा त्याप्रमाणे आपण वागावं, परंतु याच प्रमाणे आणखीन कोणत्या अपेक्षा परमेश्वर आपल्याकडून करत आहे हे आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. देवानं प्रत्येकाला काही ना काही गिफ्ट दिलेलं आहे, देवानं प्रत्येकाला काही ना काही स्किल दिलेलं आहे, परंतु देवानं ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत, जे स्किल किंवा जे गुणधर्म आपल्या जीवनामध्ये परमेश्वरानं दिलेले आहेत, ते सर्व आपण त्या देवाच्या सेवेसाठी वापरावं. आपण आपल्या जीवनामध्ये दिलेले गिफ्ट, देणग्या, त्या देणग्यांचा उपयोग आपण देवाच्या राज्याच्या वाढीसाठी करावा ही परमेश्वर या पाठीमागे अपेक्षा ठेवत आहे प्रियानो. फक्त आपण चर्चला जावं, पाठीमागच्या बेंचवर बसावं, आराधना करावी आणि आपण चालले जावं यासाठी आपल्याला निवडलेलं नाही, तर परमेश्वरानं एका विशिष्ट योजनेकरता आपल्याला निवडलेलं आहे आणि ती योजना आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे.
देवाची अपेक्षा माझ्याकडून काय आहे, देव माझ्याकडून कोणत्या गोष्टी पाहिजे आहेत, प्रभूला कोणत्या गोष्टीची माझ्याकडून गरज आहे, हे आपण सर्वांनी ओळखणं गरजेचं आहे प्रियानो. म्हणून देवानं कोणत्या गोष्टीने तुम्हाला आशीर्वादित केला आहे, कोणते गिफ्ट किंवा कोणत्या देणग्या तुम्हाला दिलेल्या आहेत, जेणेकरून त्या सर्व देणग्या आपण प्रभूच्या सेवेसाठी, प्रभूच्या कार्यासाठी आपण वापरावं, हे परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे. म्हणून ज्याप्रमाणे ते शिंगरू जो मालक होता, त्या मालकाला सांगितले की प्रभूला याची गरज आहे. आज आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे की प्रभूला माझ्या जीवनामधून कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणती गोष्ट मी प्रभूला द्यावं, ही परमेश्वर माझ्याकडून अपेक्षा करत आहे. परमेश्वरानं कोणत्या गोष्टी मला दिलेल्या आहेत, आपल्याकडील परमेश्वर कोणतीच गोष्ट मागत नाही, परंतु जी त्या देवानं आपल्या जीवनामध्ये दिलेले गिफ्ट्स आहेत किंवा देणगी आहेत किंवा जे काय ऍसेट्स असतील, त्या सर्व गोष्टीच्या द्वारे आपण देवाचं गौरव करावं, ही अपेक्षा तो ठेवत आहे प्रियानं. म्हणून दुसरा मुद्दा की देवाला आपल्या जीवनामधील कोणत्या गोष्टीची गरज आहे. ज्याप्रमाणे ते शिंगरूला प्रभूला याची गरज आहे, आपल्या जीवनामधून कोणत्या गोष्टीची प्रभूला गरज आहे, हे आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. ते आपण ओळखणं गरजेचं आहे प्रियानं. जर ही वेळ निघून गेली आणि जर आपण ती ओळखू शकलो नाही, तर नंतर पश्चाताप करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून आज परमेश्वराच्या वचनामधून तुम्हाला सांगू इच्छित आहे की आजच तुम्ही परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये वेळ घालवा आणि परमेश्वराला विचारा की देवा, मी कोणती तुला गोष्ट देऊ, मी काय करू तुझ्यासाठी. तेव्हा परमेश्वर तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर देईल आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही सर्वांनी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. म्हणून दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत की प्रभूला ह्याची गरज आहे, प्रभूला कोणत्या गोष्टीची गरज आहे, हे आपण सर्वांनी ओळखायला पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. 36 वचन जर वाचलं आणि जसा जसा तो पुढे चालला तस तसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले. आणि जसा येशू त्या यरूशलेममध्ये प्रवेश करत आहे, तस तसे लोक काय करत आहेत की सर्व प्रकारचे कपडे टाकत आहेत त्याच्या समोर. त्याचप्रमाणे झावळ्या टाकत आहेत, झाडांच्या डहाळ्या टाकत आहेत. काही ठिकाणी सांगत आहे की खजुरीच्या झावळ्या ते येशूच्या समोर टाकत आहेत आणि ते येशूचं आनंदानं स्वागत करत आहे. आणि इथे वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. हालेलुया. ते आनंदानं आपले कपडे काढत आहेत, आपल्याकडे जे आहे ते सर्व येशूच्या समोर टाकून ते आनंद करत आहेत. प्रियानो, आज आपण ख्रिस्तामध्ये आनंदी लोक आहोत का? हालेलुया. येशूने आपल्याला सार्वकालिक आनंद दिलेला आहे. जो कोणी येशूवरती विश्वास ठेवतो त्याचं सर्व बंधन निघून जाईल, बंधमुक्त होईल आणि सर्व प्रकारच्या बंधनामधून मुक्त झाल्यानंतर येशूनं आपल्याला एक आनंद दिलेला आहे. तो आनंद सार्वकालिक आहे. तो आनंद कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, परंतु त्या आनंदामध्ये आपल्याला जीवन जगायला पाहिजे प्रियानो. म्हणून ज्याप्रमाणे ते लोक काय करत आहेत की त्यांना खूप मोठा आनंद झाला की येशूचा प्रवेश होत आहे. तो येशू, तो महान राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू त्या यरूशलेम मध्ये जात आहे. आणि तो जात असताना त्याने शिंगरू आणलं, त्या शिंगरूवरती कापड घातले, त्यानंतर त्या येशूच्या समोर वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या डहाळ्या टाकल्या, खजुरीच्या झाडाच्या डहाळ्या टाकल्या, आपले कपडे टाकले आणि ते मोठ्या आनंदानं जयघोष करत आहेत, देवाला स्तुती करत आहेत की दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. हालेलुया. आज आपण ख्रिस्तामध्ये किती आनंदित लोक आहोत याचं परीक्षण करायला पाहिजे. ज्याप्रमाणे ते लोक आनंद साजरा करत आहेत, आज आपण किती आनंद प्रभूमध्ये साजरा करणारे लोक आहोत. रविवार जेव्हा उजाडतो तेव्हा आपल्याला आनंद होतो का आपल्याला कंटाळा येतो, याचं परीक्षण आपल्याला करायला पाहिजे प्रियानो. ज्याप्रमाणे येशू जेव्हा आला, आपल्याला रविवारचा सुद्धा दिवस तसाच पाहिजे की रविवारी येशू येणार आहे, येशूला मी भेटायला जाणार आहे. तेव्हा मी लवकर उठणार, मी स्वतः तयार होणार आणि मी माझ्या मनाची तयार करून मी चर्च मध्ये जाणार. मी भक्ती आराधनेमध्ये पूर्ण अंतःकरणानं, पुन्हा मोठ्या आनंदानं, उल्हासानं गीत गावून त्या देवाची आराधना करणार.
तो आनंद आज ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. ती उत्सुकता, त्या देवाचं स्वागत करण्याची उत्सुकता, त्या देवाची स्तुती करण्याची उत्सुकता, त्या देवाला गौरव देण्याचा आनंद व्यक्त करण्याची उत्सुकता आज ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसत नाही. परंतु तिथे लोक, जमलेले लोक प्रियानं, ते मोठ्यानं ओरडत आहेत की होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि हे पाहिल्यानंतर तिथं सांगत आहे की पुरुषांनी त्या येशूला दटावलं. येशूला सांगत आहे की तुमच्या शिष्यांना थांबवा, ते खूप गोंधळ करत आहेत. परंतु येशू सांगत आहे की मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडते. हालेलुया. येशू सांगत आहे, हे माझे शिष्य, जे माझ्यावरती विश्वास ठेवणारे लोक आहेत, हे जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील, दगड ओरडतील, निर्जीव वस्तू सुद्धा ओरडून माझं स्तुती करतील. हालेलुया. इतका महान परमेश्वराचं पूर्ण आनंदानं ते काय करत आहेत? उल्हास करत आहेत, आनंद करत आहेत. आज आपल्या जीवनामध्ये तो आनंद, तो उल्हास आहे का? रबाच्या भक्तीमध्ये असणारा आनंद, देवाच्या प्रार्थनेमध्ये असणारा आनंद आज आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळत आहे का? याचं आपण सर्वांनी परीक्षण करण्याची गरज आहे प्रियानो. म्हणून इथं स्तोत्रामध्ये सांगत आहे, स्तोत्र 16 आणि 8 आणि 9 वचन, की परमेश्वराला पुढे ठेवल्यामुळे माझे हृदय आनंदित झाले आहे. स्तोत्रकर्ता सांगत आहे की परमेश्वराने मी पुढे ठेवलेला आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे, आणि जेव्हा परमेश्वर माझ्या पुढे आहे त्यामुळे माझं हृदय आनंदित होत आहे. आज आपण सुद्धा त्या स्तोत्रकर्तासारखा आपण म्हणू शकतो का की मी परमेश्वराला पुढे ठेवल्यामुळे माझं हृदय आनंदित झालेलं आहे. मला आनंद होतो, मी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा मला आनंद होतो, जेव्हा मी स्तुती करतो तेव्हा मला आनंद होतो, मी जेव्हा चर्चला जातो तेव्हा मला आनंद होतो, मी जेव्हा देवाचं वचन वाचतो तेव्हा मला आनंद होतो. या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला आनंद होणं गरजेचं आहे. आपण मनापासून त्या गोष्टी करणं गरजेचं आहे प्रियानो. परंतु काही वेळा हा आनंद सैतान आपल्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याला पुन्हा त्या देवाच्या वचनामध्ये वाढायचं आहे, प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे, आणि तो आनंद नेहमी करायचा आहे. जेव्हा प्रार्थनेला आपले पास्टर सांगतील की आज प्रार्थना करणार आहोत, तेव्हा आपण उल्हासानं, आनंदानं, सकारात्मकरित्या आपण सहभागी होऊन त्या प्रार्थनेमध्ये जयघोष करायला पाहिजे. ज्याप्रमाणे ते लोक ओरडत आहेत आणि त्या देवाचा गजर करत आहेत, त्याप्रमाणे नेहमी आपण प्रार्थनेमध्ये जयघोष करायला पाहिजे, आपला आनंद व्यक्त करायला पाहिजे. कारण त्या देवानं आपलं पाप त्या स्वतःवरती घेतलेलं आहे, आणि तो क्रूसावरती तो मरण पावला, त्यांना असह्य वेदना सहन केल्या. कोणासाठी? हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केलेलं आहे प्रियानो. आणि हे सगळं सहन केलेलं असताना आपलं ते कर्तव्य आहे की आपण मोठ्यानं त्या येशूचा जय जयकार करावा, आपण मोठ्या आवाजामध्ये त्या देवाचं गुणगान करावं, त्या देवाचा गजर करावा, त्या देवाची आराधना करावी प्रियानो. म्हणून स्तोत्रामध्ये सांगत आहे की परमेश्वराला पुढे ठेवल्यामुळे माझं हृदय आनंदित झालेलं आहे. आपलं हृदय आनंदित होत आहे का देवाची भक्ती करत असताना? आपलं हृदय आनंदित होत आहे का देवाच्या प्रार्थनेमध्ये सहभागी होत असताना? म्हणून फिलिपियाचा 4 अध्याय आणि 4 वचन सांगत आहे की प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. हालेलुया. प्रभू मध्ये आपण नेहमी आनंदित असायला पाहिजे प्रियानो. आपण आनंदित असताना आपल्याला दुःख होणार, आपल्या जीवनामध्ये अडचणी असणार, परंतु त्या सर्व परिस्थितीमधून जात असताना आपण नेहमी आनंद करणारे लोक व्हायला पाहिजे. आज ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये तो आनंद पाहायला मिळत नाही. जेव्हा रविवारची भक्ती असते तेव्हा आपण लेट उठतो. आपण काय करतो की काही वेळेला चर्चचं टायमिंग असतं 10:30, परंतु आपण काय करतो की निवांत आपण चर्चला जात असतो. आपल्याला ते गांभीर्य, देवाच्या आध्यात्मिक गोष्टीबद्दलचं गांभीर्य आपल्याला लक्षात येत नाही प्रियानो. म्हणून तर सांगत आहे की प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. सर्व परिस्थितीमध्ये आपण नेहमी आनंद करणारे लोक पाहिजे. जर आपल्या चर्चमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असताना आपण त्यामध्ये सक्रियरित्या आपण सहभागी व्हायला पाहिजे, जेणेकरून आपला आनंद त्या परमेश्वराला दिसेल प्रियानो. आपल्या बाळकांना चांगलं वाटावे या दृष्टिकोनातून न करता आपल्या देवाला सर्व गोष्टी चांगल्या वाटतील, आपला देव सुद्धा आनंदित होईल, आपला आनंद पाहून यासाठी आपण नेहमी प्रयत्न करायला पाहिजे प्रियानो. म्हणून तिसरी गोष्ट की ज्याप्रमाणे त्या लोकांनी तो आनंद व्यक्त केला, त्याप्रमाणे आपण आध्यात्मिक गोष्टींच्या संदर्भामध्ये आनंद व्यक्त करणारे लोक आपल्याला बनायला पाहिजे.
हालेलुया. म्हणून आपल्यामध्ये तो आनंद आहे का याचा आपण परीक्षण करायला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे इथं आपल्याला पाहायला मिळते की पुढचा जर पॅराबल जर वाचला लूक याचा 19 अध्याय आणि 41 ते 44 पुढे आपण जाऊ, दोन गोष्टी आपण पाहू. त्यामध्ये सांगत आहे की येशू यरुशलेमच्या त्या ठिकाणी अलीकडे आहे, तो यरुशलेममध्ये प्रवेश करणार आहे. आणि जेव्हा त्यानं त्या यरुशलेमकडे दृष्टी लावली आणि येशूनं विलाप केला, येशूला खूप ते दुःख झालं, कारण यरुशलेममध्ये खूप प्रकारची गडबड झाली होती प्रियानं. आणि जेव्हा त्यानं ते पाहिलं, त्याला ते कळालं, तेव्हा येशूला खूप दुःख झालं. जेव्हा आपण देवाचा आज्ञापालन करणार नाही, देवाच्या शब्दाकडे आपण लक्ष देणार नाही, जेव्हा आपल्या जीवनामध्ये देवानं जे गिफ्ट दिलेले आहेत त्याचा उपयोग आपण देवाच्या राज्यासाठी आपण करणार नाही, आणि ज्याप्रमाणे आपण ख्रिस्तामध्ये नेहमी आध्यात्मिक गोष्टींच्या संदर्भामध्ये आनंदित असताना आहे, तेव्हा येशूला ज्याप्रमाणे यरुशलेम बद्दल दुःख झालं, विलाप झाला, त्याप्रमाणे आपल्या बद्दल सुद्धा येशूला दुःख होणार आहे. म्हणून आपण नेहमी देवाचं आज्ञापालन करणारे लोक पाहिजे, नेहमी त्या देवाच्या वाणीकडे लक्ष देणारे लोक आपल्याला बनायचं आहे. नेहमी प्रभूला काय गरज आहे माझ्या जीवनामध्ये याला आपल्याला जास्त महत्व द्यायचं आहे. मला काय गरज आहे, मला काय गरज आहे याच्या पलीकडे जाऊन प्रभूला काय गरज आहे, प्रभूला काय पाहिजे आहे, मला काय पाहिजे आहे याच्यापेक्षा प्रभूला काय पाहिजे आहे माझ्याकडून याकडे आपण जेव्हा विशेष लक्ष देणार आणि जेव्हा आपण सर्व गोष्टीमध्ये आनंदानं त्या देवाची आराधना करणार, आनंद आपण नेहमी साजरा करणार, तेव्हा येशू आपल्या सोबत आनंदी असणार प्रियानो. हालेलुया. परंतु ते यरुशलेम मध्ये अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. त्यांचा देवाच्या वाणीकडे लक्ष नव्हतं, त्यांचं देवाच्या आज्ञेकडे लक्ष नव्हतं. सर्व प्रकारची गडबड गोंधळ त्या यरुशलेम मध्ये चाललेली होती. त्यानंतर प्रभूला काय गरज आहे, प्रभूच्या काय अपेक्षा आहेत याकडे लक्ष न देता ते स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करत होते. ते पुढे सांगणार आहे मी कशा प्रकारच्या अपेक्षा त्या पूर्ण करत होते. आणि तिसरी गोष्ट की त्यांच्यामध्ये तो आनंद पाहायला मिळाला नाही, आणि ते सर्व पाहिलं तेव्हा येशूला दुःख झालं. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये देवाचं आज्ञापालन नाही, प्रभूच्या अपेक्षेकडे प्रभूला काय पाहिजे याकडे जर आपण लक्ष देत नाही आणि ख्रिस्तामध्ये आपण जर आनंदित लोक नाही, तर येशूनं यरुशलेम बद्दल जसा विलाप केला तसा आपल्याबद्दल सुद्धा येशूला दुःख वाटणार आहे प्रिया. म्हणून आज आपण विचार करणं गरजेचं आहे की माझ्या जीवनाद्वारे येशूला दुःख होत आहे का त्या येशूला आनंद होत आहे. आपण हा प्रयत्न करायला पाहिजे की माझ्या जीवनाद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे, माझ्या वागण्याद्वारे येशूला नेहमी आनंद व्हायला पाहिजे. परंतु आपण जर त्याप्रमाणे राहत नाही, आपण जर त्याप्रमाणे करत नाही, तर आपल्या जीवनाद्वारे परमेश्वर आनंदी होणार नाही. त्याला दुःख होईल, त्याला वेदना होतील. आणि आपण सर्वांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे की माझ्या जीवनाद्वारे येशूला दुःख होता कामा नये. माझ्या जीवनाद्वारे, माझ्या वागण्याद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे येशूला वेदना होता कामा नये. येशू ज्याप्रमाणे जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला आणि जेव्हा तो पाण्यामधून वर आला, तेव्हा परमेश्वराने एक साक्ष दिले की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे, मी आनंदी आहे, पिता सांगत आहे. त्याप्रमाणे येशूने आपल्याबद्दल साक्ष दिली पाहिजे की ह्या माझ्या पुत्राबद्दल, या माझ्या पुत्रीबद्दल मी संतुष्ट आहे, मी आनंदी आहे. हालेलुया. म्हणून नेहमी आपण त्या देवाला आनंद देण्यासाठी आपण नेहमी तयार पाहिजे. ज्याप्रमाणे यरुशलेममध्ये प्रवेश करत असताना यरुशलेमची परिस्थिती पाहून येशूला दुःख झालं, त्याप्रमाणे आपलं जीवन जर असेल, आपण जर अवज्ञा करणारे लोक जर आपण असेल, जर आपण प्रभूच्या अपेक्षेकडे, प्रभूच्या योजनेकडे आपण जर लक्ष न देणारे लोक आपण जर झालेलो आहोत आणि ख्रिस्ताचा आनंद आपल्यामध्ये जर नसेल, तर येशूला सुद्धा आपल्या जीवनाबद्दल दुःख होणार आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला येशूला दुःख देण्यापेक्षा आपण नेहमी देवाला आनंद द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा मी थोडक्यात सांगतो की
19 अध्याय लूक आणि 45 ते 48 वचनामध्ये येशू त्या मंदिरामध्ये, यरूशलेमच्या मंदिरामध्ये जातो आणि सर्व प्रकारचे तिथले जे चाललेला जो व्यवसाय आहे ते सर्व तो उधळून लावतो. ते मी वचन वाचतो तुमच्यासाठी. नंतर तो 45 आणि 46, नंतर तो मंदिरात गेला व त्या जे विक्री करत होते त्यास तो बाहेर घालवू लागला आणि त्यांना म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे, परंतु तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. हालेलुया. आणि इथं सांगत आहे की तो येशू त्या मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये जाऊन त्या मंदिराच्या आजूबाजूला अनेक लोकांनी बाजार मांडला होता. ज्याप्रमाणे अर्पण परमेश्वराला करण्यासाठी अनेक लोकांनी कोंबडीचे दुकानं केले होते, वेगवेगळ्या जनावरांचे दुकानं तिथं लावलेले होते आणि त्यांनी परमेश्वराला जास्त महत्व देण्यापेक्षा जे स्वतः नियम केलेले होते त्याप्रमाणे सर्व गोष्टी करत होते. आणि त्यामुळं येशूला राग आला आणि येशूनं सर्व चौरंग पालथे पाडले. प्रियानो, सर्वांना तिथून हुसकावून लावलं आणि सांगितलं की हे माझं घर प्रार्थनेचं घर होईल, माझं घर हे प्रार्थनेचं घर आहे. आणि त्यानं सांगितलं की परंतु त्याची तुम्ही लुटारांची गुहा केलेली आहे. हालेलुया. म्हणून पाचवा महत्वाचा मुद्दा की आपल्याला देवानं निवडलेलं आहे, आपण त्या देवाचं मंदिर आहोत आणि या मंदिरामध्ये येशू येण्यासाठी तयार आहे. परंतु हे मंदिर शरीररूपी जोपर्यंत स्वच्छ असणार नाही, जोपर्यंत हे पवित्र असणार नाही, तोपर्यंत तो पवित्र परमेश्वर आपल्या जीवनामध्ये येऊन वस्ती करणार नाही. काही वेळेला आपलं जीवन त्या यरूशलेमच्या मंदिरासारखं आहे. सर्व प्रकारचे चौरंग मांडलेले आहेत, सर्व प्रकारच्या अमंगळ पदार्थ आपल्या जीवनामध्ये आहेत, सर्व प्रकारच्या देवाला न आवडणाऱ्या पाप, न आवडणाऱ्या गोष्टींनी आपलं जीवन भरलेलं आहे. आणि त्या गोष्टी सोबत आपण देवाची आराधना करणारे लोक असतो आणि त्यामुळं परमेश्वराला दुःख होतं, वेदना होते. आणि इथं सांगत आहे की येशूनं सगळे चौरंग तिथे उधळून लावले. म्हणून आपल्याला येशूला अलाव करायचा आहे, येशूला परवानगी द्यायची आहे की देवा माझ्या जीवनामध्ये अमंगळ गोष्टी असेल, माझ्या जीवनामध्ये पाप असेल तर हे परमेश्वरा तू माझ्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामधील सर्व अमंगळ गोष्टी, अपवित्रता तू काढून टाक आणि तू माझ्या जीवनामध्ये वस्ती कर. म्हणून इफिसियाचा 5 अध्याय 25-27 वचन सांगत आहे की आपण स्वच्छ, त्याची मंडळी स्वच्छ असावी आणि पवित्र असावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रियानो, आपण ते वचन वाचू. इफिसियाचा 5 अध्याय आणि 25-27. जसे पतीनो, जसे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तसे तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. आणि ते सांगत आहे की 27 वचन, गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग सुरकुती आणि अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. आपण सर्वजण देवाची मंडळी आहोत आणि आपण सर्वजण त्या देवाची मंडळी असताना आपण निर्दोष असावं, आपण पवित्र असावं, आपलं जीवन हे शुद्ध असावं, ही परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे. आणि जर आपल्या जीवनामध्ये अपवित्रता आहे तर तो देव आपल्यासोबत वस्ती करणार नाही, तो देव आपल्यासोबत राहणार नाही. प्रियानो, म्हणून आपल्याला आपलं जीवन शुद्ध ठेवावं लागेल. या जगामध्ये खूप प्रकारचा पाप भरलेला आहे, या जगामध्ये सर्व प्रकारची अपवित्रता आहे आणि या अपवित्र सर्व प्रकारच्या वाईट पापी जगामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला स्वतःला सांभाळून आपल्याला जीवन जगावं लागेल, आपल्याला पवित्रतेमध्ये चालावं लागेल. प्रियानो, ज्याप्रमाणे योसेफाच्या जीवनामध्ये जेव्हा पाप प्रवेश करणार होतं पोटिफराच्या पत्नीद्वारे, तेव्हा त्यानं त्या पापापासून दूर गेला. प्रियानो, म्हणून आपल्याला सुद्धा असंच करायचं. योसेफासारखं जेव्हा पाप आपल्याला गिळण्याचा प्रयत्न करेल, येशूपासून दूर नेण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा आपल्याला त्या पापापासून आपल्याला दूर जायचं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला आपलं स्वतःचं शरीर, आपलं अंतःकरण आपल्याला शुद्ध आणि पवित्र ठेवायचं आहे. प्रियानो, जेव्हा आपलं जीवन शुद्ध आणि पवित्र असेल तेव्हा तो महान देव आपल्यामध्ये वस्ती करेल, तो आपल्या सोबत राहील. प्रियानो, आणि जर आपलं मंदिर, आपलं शरीर जर अपवित्र असेल तर तो देव आपल्या सोबत कधीच राहणार नाही. हालेलुया.
तो देव आपल्या सोबत राहण्यासाठी इच्छुक आहे. म्हणून प्रकटीकरणामध्ये सांगत आहे की पहा मी तुमच्या दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे. आज परमेश्वर तुम्हा प्रत्येकाच्या दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे. आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये त्याला स्वीकारायचं आहे प्रियानो. आपल्यामधील सर्व अमंगळपणा, सर्व प्रकारचं पाप, सर्व प्रकारच्या अपवित्र गोष्टी आपल्याला काढून टाकून आपलं शरीर पवित्र करायचं आहे. आणि जेव्हा आपलं शरीर पवित्र करू, आपलं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र करू, तेव्हा तो देव आपल्यासोबत वस्ती करणार आणि तो देव आपल्यासोबत राहणार प्रियानो. त्यानंतर शेवटचं वचन वाचू की स्तोत्र याचा 24 अध्याय, स्तोत्र संहिता याचा 24वा अध्याय आणि 4 आणि 5 वचन. स्तोत्र संहिता ते वेगळं वचन आहे. तर त्यामध्ये असं रेफरन्स सांगितलेलं की परमेश्वराच्या डोंगरावरती कोण चढेल, ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचं मन शुद्ध आहे तो परमेश्वराच्या डोंगरावरती चढेल. म्हणून ज्याप्रमाणे इथं सुद्धा परमेश्वराच्या डोंगरावरती, याचा अर्थ की देवाच्या सानिध्यामध्ये जर आपल्याला जायचं आहे तर आपले हात स्वच्छ पाहिजे, आपलं मन शुद्ध पाहिजे, तेव्हाच आपण त्या पवित्र स्थानामध्ये जाऊन आपण त्या देवाचं दर्शन घेऊ शकतो. म्हणून पवित्रता ही एक महत्वाचा ख्रिस्ती लोकांचा दागिना आहे प्रियानो. ती पवित्रता आपल्यामध्ये नेहमी असायला पाहिजे. येशू पवित्र होता आणि येशू आपल्या जीवनामध्ये राहण्यासाठी इच्छुक आहे. किंवा आपण जर स्वतःला पवित्र राखलं, आपण जर स्वतःला शुद्ध राखलं, तेव्हाच तो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये येणार आणि तो आपल्यामध्ये वस्ती करणार. म्हणून आज धावयाच्या सणाच्या दिवशी 5 गोष्टी परमेश्वराने आपल्याला दाखवलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट की देवाच्या वाणीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, देवाच्या आज्ञेकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कोणतीही आज्ञा परमेश्वर आपल्याला सांगू दे, कोणतेही शब्द परमेश्वर आपल्याला सांगू दे. ज्याप्रमाणे त्या शिष्यांनी ते शेंगरू घेऊन आलेत, आपल्याला प्रश्न विचारायचा नाही हे कशाला पाहिजे, काय गरज आहे. देव जे सांगत आहे ते आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की प्रभूला याची गरज आहे. आपल्या जीवनामधून प्रभूला कोणत्या गोष्टीची गरज आहे याचा आपण सर्वांनी शोध घ्यायला पाहिजे. त्यानंतर ते लोक आनंद करत आहेत, आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टींच्या संदर्भामध्ये आनंद आहे का याचा आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. का प्रार्थना हा विषय काढल्यानंतर किंवा आपण देवाची भक्तीमध्ये जाण्याच्या अगोदर आपल्याला कंटाळा येतो किंवा आपल्याला आनंद होत नाही, असं जर होत असेल तर आपल्याला थोडंसं आपल्या अंतःकरणाची दुरुस्ती करायला पाहिजे. त्यानंतर चौथा मुद्दा की जर आपण ह्या गोष्टी करत नाही तर देवाला दुःख होणार आहे, येशूला दुःख होणार आहे. म्हणून आपल्या वागण्याद्वारे, वर्तनाद्वारे देवाला आपण आनंद देत आहोत का देवाला दुःख देत आहोत याचा आपण परीक्षण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या शरीराचं शुद्धीकरण परमेश्वर मागत आहे. आपल्या शरीरामध्ये येशू तेव्हाच राहील जेव्हा आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र असेल. आपलं शरीर हे पवित्र असेल तेव्हा येशू आपल्या जीवनामध्ये राहणार आहे. म्हणून वाचलेलं वचन परमेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करो. यावेळी आपण प्रार्थना करू या वचनासाठी आणि इथून पुढच्या भक्तीमध्ये आपण कंटिन्यू राहणार आहोत. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा, वचनाद्वारे तो आमची भेट घेतली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, या वचनाप्रमाणे आम्ही कृती करावी. प्रभुदेवा, आज्ञाकडे आम्ही लक्ष द्यावं. प्रभुदेवा, आम्ही पवित्र असावं. आमच्या जीवनाद्वारे तुला दुःख होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असावं. आम्ही नेहमी प्रभुदेवा ख्रिस्तामध्ये आनंदित असावं. परमेश्वरा, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा, आम्ही प्रभुदेवा नेहमी तुझ्या वाणीकडे लक्ष देणारे लोक तू आम्हाला बनव. परमेश्वरा, प्रभुदेवा नेहमी प्रभुदेवा आम्ही तुझं ऐकावं. परमेश्वरा, आमच्या जीवनाद्वारे तुला काय गरज आहे याकडे सुद्धा आम्ही लक्ष द्यावं. यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. जेव्हा अंडरायतन ऐकत आहे त्या प्रत्येकाला आलेलं वचन तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल आणि तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन, आमेन.
हालेलुया. यावेळी आपण दान आणि दशांश प्रभूच्या भांडारामध्ये देणार आहोत प्रभूच्या कार्यासाठी. तर यावेळी आपण एक गीत गाणार आहोत. आपण जय बोलो येशू मसीह की जय बोलो हे गीत गाऊ. आणि आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही दान वेगळं काढू शकता आणि दशांश वेगळं काढून तुम्ही चर्चमध्ये देऊ शकता. तर आपण हे यावेळी दान अर्पण घेणार आहोत. दान आणि दशांश प्रभूच्या कार्यासाठी, प्रभूच्या सेवेसाठी, प्रभूसाठी आपण देणार आहोत. आपण ते गीत गाऊ. जय बोलो येशू मसीह की जय बोलो. जय बोलो यीशु मसीह की जय बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो. अंधे को आंख दिया यीशु ने, अंधे को आंख दिया यीशु ने, अंधे को आंख दिया यीशु ने, अंधे को आंख दिया यीशु ने. जय बोलो यीशु मसीह की जय बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो. लंगड़े को चलाया यीशु ने, लंगड़े को चलाया यीशु ने, लंगड़े को चलाया यीशु ने, लंगड़े को चलाया यीशु ने. जय बोलो यीशु मसीह की जय बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो. कोड़ी को चंगा दिया यीशु ने, कोड़ी को चंगा दिया यीशु ने, लाजर को जिला दिया यीशु ने, लाजर को जिला दिया यीशु ने. जय बोलो यीशु मसीह की जय बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो. हम सबको बचा लिया यीशु ने, हम सबको बचा लिया यीशु ने, पापों से छुड़ा लिया यीशु ने, पापों से छुड़ा लिया यीशु ने. जय बोलो यीशु मसीह की जय बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो. हम सबको बचा लिया यीशु ने, हम सबको बचा लिया यीशु ने, पापों से छुड़ा लिया यीशु ने, पापों से छुड़ा लिया यीशु ने. जय बोलो यीशु मसीह की जय बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो जय बोलो यीशु मसीह की जय बोलो. थँक्यू लॉर्ड. आपण सुद्धा ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही तुमचं दान आणि दशांश वेगळं काढू शकता आणि तुम्ही प्रभूच्या कार्यामध्ये त्याची पेरणी करू शकता. परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल. यावेळी आपण जे काही साईडला काढलेलं दान आणि दशांश आहे त्यासाठी आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. आज प्रभुदेवा दान देण्यासाठी, प्रभुदेवा दशम देण्यासाठी तू आम्हा सर्वांना सहाय्य केलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा जे काय आम्ही तुम्हाला दिलेलं आहे ते सर्व तुम्ही आशीर्वादित करा. ज्या लोकांनी दिलेलं आहे त्या सर्व लोकांना तुम्ही आशीर्वादित करा. आणि प्रभुदेवा त्यांच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये असं दयेने कृपेने करून येऊ दे. धन्यवाद देतो. जे दिलेलं दान दशांश त्याचा उपयोग प्रभुदेवा तुमच्या कार्यासाठी, तुमच्या सेवेसाठी होऊ द्या अशा मी तुला प्रार्थना करतो. धन्यवाद देतो. आजचं दान दशांश प्रभुदेवा तुम्ही आशीर्वादित केलं त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन. आमेन.
थँक्यू जीजस. आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊ आणि खरोखरच सुंदर वचन परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे आणि वचन आपल्याला सांगत आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगत आहे की नेहमी आपल्याला देवाच्या वाणीकडे, देवाच्या आज्ञेकडे आपल्याला कान द्यायचा आहे आणि त्याप्रमाणे करायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की प्रभूला याची गरज आहे. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रभूला कोणत्या गोष्टीची गरज आहे, आपण प्रभूला काय करावं हे परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे, याचा आपण सर्वांनी विचार करायचा आहे. त्यानंतर नेहमी प्रभूमध्ये आनंदित राहायचं आहे. ज्याप्रमाणे ते लोक कपडे टाकत आहेत, झावळ्या टाकत आहेत आणि येशूचं स्वागत करत आहेत, आपल्या जीवनामध्ये येशू आहे आणि येशू हा साधारण मनुष्य नाही प्रियानो. हालेलुया. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, या सर्व सृष्टीचा निर्माण करता देव आपल्या जीवनामध्ये आहे. तेव्हा आपण किती आनंदी राहायला पाहिजे. हालेलुया. म्हणून प्रभूमध्ये नेहमी आनंदी असा. दुःख येणार, संकट येणार, अडचणी येणार, परंतु आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी आनंदित असणार. तेव्हा प्रभू आपल्या जीवनामध्ये असणार आणि प्रभू आपल्याला बळ देणार त्या समस्येमधून जाण्यासाठी, त्या अडचणीमधून जाण्यासाठी प्रियानो. हालेलुया. कारण येशू स्वर्गामध्ये जात असताना त्याने एक अभिवचन दिलं की युगाच्या समाप्ती बरोबर मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आमेन. नेहमी परमेश्वर आपल्या बरोबर राहण्याचं वचन देत आहे, दिलेलं आहे त्यानं ऑलरेडी, आणि तो वचनानुसार वागतो, तो आपल्यामध्ये राहत आहे. तेव्हा आपण नेहमी आनंदित राहायला पाहिजे. कारण तो येशू माझ्यामध्ये आहे, तो येशू माझ्यामध्ये वस्ती करत आहे. त्यानंतर आपल्या जीवनाद्वारे ते यरूशलेमकडे पाहून येशूला दुःख झालं, त्याप्रमाणे आपल्याकडे पाहून येशूला कधीच दुःख होता कामा नये प्रियानो. येशू जेव्हा बाप्तिस्मा झाला, पाण्यातून वर आला आणि परमेश्वराची वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. पिता गौरवानं सांगत आहे, अभिमानानं सांगत आहे की येशू बद्दल माझा जीव संतुष्ट आहे. आज ती साक्ष येशूनं, परमेश्वरानं आपल्याबद्दल दिली पाहिजे की माझा मुलगाबद्दल, माझ्या मुलीबद्दल मला आनंद आहे. हालेलुया. म्हणून नेहमी प्रभूमध्ये आनंदी राहायचं आहे. नेहमी आपण प्रभू आपल्या जीवनाद्वारे प्रभूला दुःख होईल यासाठी आपण प्रयत्न न करता प्रभूला कशा प्रकारे आनंद होईल यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील पाहिजे. आणि आपलं शरीर हे नेहमी शुद्ध ठेवायचं आहे, पवित्र ठेवायचं आहे. आपलं शरीर हे मंदिर आहे आणि हे मंदिर जो पण शुद्ध असणार नाही, पवित्र असणार नाही, तो पण तो देव आपल्यामध्ये वस्ती करणार नाही. खरोखर सुंदर वचन परमेश्वरानं आपल्याला सर्वांना दिलेलं आहे. परमेश्वर नक्कीच तुम्हा सर्वांना आशीर्वादित केलेला आहे. आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा, तू स्तुती करतो प्रभुदेवा. आजच्या सकाळच्या वेळी सुंदर वचनाद्वारे तू आमची भेट घेतली, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. प्रभुदेवा, जे काय प्रभुदेवा वचन आलेलं आहे प्रभुदेवा, आम्ही नेहमी तुझ्या वचनाकडे लक्ष लावण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभुदेवा. आम्ही नेहमी तुला आनंद देणारे लोक आम्ही असावं परमेश्वरा. प्रभुदेवा, आमचं शरीर प्रभुदेवा आम्ही नेहमी शुद्ध आणि पवित्र ठेवावं. या वाईट जगामध्ये, पापी जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना प्रभुदेवा सर्व प्रकारच्या मोहापासून, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून तू आम्हा प्रत्येकाचं संरक्षण कर प्रभुदेवा. आम्ही तुला काहीतरी द्यावं, प्रभूला याची गरज आहे, त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे आम्ही शोधावं आणि त्याप्रमाणे करावं, यासाठी तो आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. आम्ही नेहमी आनंदी असण्यासाठी परमेश्वरा तो आम्हाला सहाय्य कर. आम्ही दुःखामधून जात असताना, आम्ही संकटामधून जात असताना प्रभुदेवा तो आम्हाला उत्तेजन दे, तो आम्हाला प्रेरणा दे की जेणेकरून आम्ही आनंदित राहू आणि प्रभुदेवा आमच्या जीवनाद्वारे नेहमी तुझं गौरव करू परमेश्वरा. धन्यवाद देतो. असं वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ऑनलाईन रीतीने प्रभुदेवा ऐकणारे सर्व लोक आम्ही तुमच्या महानात देत आहे. ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तू त्यांना पवित्र स्पर्श कर. या वचनाप्रमाणे कृती करण्यासाठी, या वचनाप्रमाणे वागण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा दे आणि तू प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित कर. धन्यवाद देतो. सुदर्शन सहभागिता आजची दिली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित केली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद देतो. सर्व मान व आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करू की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणात सून सोडले आहे तसेच आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन.
आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या सोबत आणि ऑनलाईन इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या सोबत आणि इथून पुढे जे लोक ऐकतील त्या सर्व लोकांच्या सोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण सर्वांनी ती घोषणा देऊ. आजच्या दिवशी परमेश्वराचं स्वागत झालं ते येरुशलेममध्ये जात असताना, त्याप्रमाणे आज आपण सुद्धा त्या येशूचं स्वागत करू. दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. ऊर्ध्व लोके होसान्ना. हालेलुया. परमेश्वर सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. टेक केअर. थँक यू.